आज आपण कारा चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण पहिले साहित्य बघून घेऊया. 1 चमचा उडद डाळ, 1 चमचा चणा डाळ, अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसूण, 5 ते 6 कोकम, 5 ते 6 लाल मिरच्या, कढीपत्ता, मीठ, तेल. पहिले आपण गॅस चालू करून घेऊया आणि त्याच्यावर कढई तापत ठेवूया. कढई छान तापली की त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आपल्या. इथे मी 2 ते 3 चमचेच तेल घेतलेलं आहे, जास्त तेल नाही घेतले आहे. त्याच्यानंतर आपण पहिले चणा डाळ आणि उडदाची डाळ या दोन्ही पहिले भाजून घेऊया. भाजून म्हणजे काळ्या नाही करायच्यात, फक्त फ्राय करायच्यात थोड्याशा आपल्याला, या पद्धतीने. इथे मी दोन्ही डाळी छान खमंग भाजून घेतल्या. त्याच्यानंतर कढीपत्ता घालते आहे. कढीपत्ता पण थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातल्यात मी इथे. अर्धा इंच आलं घेतलं आहे. हे सगळं आपल्याला फ्राय करूनच घालायचं आहे. 1 मोठा कांदा सुद्धा आपल्याला सौते होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला फक्त 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 5 ते 6 कोकम घातले आहे मी इथे. चिंच नाही वापरली आहे. तुम्हाला जर चिंच वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. हे सगळं मिश्रण भाजून झाल्यानंतर मी एका ताटात थंड करायसाठी काढलं आहे. त्याच्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये घालून मिक्सर लावून घेणार आहोत या पद्धतीने. आता आपण इथे फोडणीची तयारी करूया. म्हणून मी गॅस चालू करून कढणं तापत ठेवलं आहे. कढणं छान तापलं की तेल टाकणार आहे. तेलसुद्धा कडकडीत गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये राई घालते आहे. राई तडतडली की आपण कढीपत्ता घालणार आहोत. या पद्धतीने आपली कारा चटणी तयार झालेली आहे. तुम्ही ही चटणी डोसा, इडली सोबत खाऊ शकता. घरात भाजीला काही नसेल तरी तुम्ही तोंडीसुद्धा लावू शकता. ही चटणी खूप छान लागते. एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.